अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी लोकसभेत नवीन आयकर विधेयक हे सादर केलं। वैजयंता पांडा यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने 13 फेब्रुवारी रोजी लोकसभेत सादर केलेल्या आयकर विधेयकात काही बदल सुचवण्यात आलेले। त्यानंतर हे बदल करत हे नवीन विधेयक सादर करण्यात आलं। हे कर कायदा सुधारणा विधेयक 2025 मंजूरही करण्यात आले। या नवीन विधेयकात नेमके काय बदल झालेत तर आता मागील वर्ष आणि कर निर्धारण वर्ष याऐवजी कर वर्ष ही एकच संकल्पना असणार आहे। अनावश्यक आणि परस्पर विरोधी तरतुदी यामधून काढून टाकण्यात आल्यात। डिजिटलायझेशन नुसार नियम बनवण्यासाठी CBDT ला अधिकचे अधिकार हे देण्यात आलेत। सोप्या शब्दात सांगायचं झालं तर नवीन कायदा हा जुन्या कायद्यापेक्षा समजण्यासाठी सोपा असणार आहे। नव्या कायद्यानुसार आता उशिरा रिटर्न भरणाऱ्यांना देखील परतावा मिळणार आहे। समितीने यामध्ये बदल करण्याची शिफारस केली होती। नव्या कायद्यामध्ये 0 TDS पर्याय देण्यात आलाय। ज्यांच्याकडे कर दायित्व नाही त्यांना 0 TDS प्रमाणपत्र हे मिळू शकणार आहे। आयकर कायदा 1961 ची जागा घेण्यासाठी सुधारणा विधेयक तयार करण्यात आलं असून हे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलंय। आता राज्यसभा आणि त्यानंतर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होणार आहे। या सुधारित विधेयकाबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।